नमस्कार लाडक्या बहिणींनो, आज सगळ्यात मोठा विषय घेणार आहे, त्याच्यामुळे सर्वात शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. काय काय होत आहे आपल्यासोबत, काय काय नवीन धक्कादायक प्रकार समोर येत आहेत आणि यासोबतच काय खबरदारी घ्यायची आहे. तुम्ही तर शिकार बनत नाहीत ना अपात्रतेचा, तुमच्यावर तर टांगती तलवार येणार नाही ना, तुमचे तर पैसे कपात होणार नाहीत ना, तुम्हाला तर कोणती शासन होणार नाही ना, किंवा तुमच्या लाडक्या बहिणीचा जो फॉर्म आहे तो अपात्र होणार नाही ना. या सगळ्या प्रश्नाचे उत्तर आजच्या व्हिडिओ मार्फत देणारे मात्र आजच सकाळी एक धक्कादायक बातमी जी आहे बातम्यातून आली आहे. ती धक्कादायक बातमी तुमच्यापर्यंत मी सविस्तररित्या पोहोचवणार आहे. यासोबतच तुम्हाला काय करायचं काय नाही याबद्दलची खबरदारी देणार आहे. सोबतच तुम्हाला लक्षात येईल की आपलं यामध्ये काही गुंतत आहे का, यानंतर मात्र काळजी काय घ्यायची ही मात्र लक्षात येईल. बघा, व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर हात जोडून नेहमीची विनंती आहे की कमेंटमध्ये नक्कीच तुम्ही जे आहे जय श्रीराम लिहा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या आवडत्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला व्हिडिओला सुरुवात करू आपण. बघा, पहिला मुद्दा सुरुवात होतो लाडक्या बहिणीचा योजनेत मोठा घोटाळा लाडक्या बहिणींनो योजनेसंदर्भात जे आहे आपल्याला पाहायला भेटत आहे. आणि याची पार्श्वभूमी काय आहे तर मी तुम्हाला आजचा न्यूजपेपर आहे, जो सकाळ न्यूजपेपर आहे, त्यामध्ये जे आहे याची पार्श्वभूमी आलेली आहे. बघा काय आहे नेमका घोटाळा काय आहे, तुम्ही कसं त्याच्यात फसू शकता. बघा, महाराष्ट्र सरकारने महिलांना आर्थिक मदत मिळावी म्हणून लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. प्रत्येक पात्र महिलांना दरमहा 1500 इतकी थेट रक्कम बँक खात्यात जमा होते. या योजनेत लाखो महिलांचे अर्ज आहेत. हे इतका मुद्दा कळीचा होता हे तुम्हाला कळाला आहे, हे नॉर्मल गोष्ट आहे. मात्र आता काय होत चाललंय बघा लाडक्या बहिणींनो, काय म्हणतं प्रकरण. समोर आलेला धक्कादायक प्रकार. एक की नाही 4 लाख बोगस लाभार्थी लाडक्या बहिणी उघड. या महिलांनी खोटा पत्ता दाखवून अर्ज केला. हा एकच घोटाळा नाही, याच्या खाली खूप घोटाळे आहेत जे मी तुम्हाला सविस्तररित्या सांगणार आहे. बघा, 4 लाख महिलांनी बोगस पत्ता दाखवून अर्ज केला. अनेक जणी प्रत्यक्ष राहतच नव्हत्या तर काही ठिकाणी काल्पनिक पत्ते होते. आता बघा, 26.34 लाख लाडक्या बहिणी अपात्र झाल्या. त्याच्यातून जर 4 लाख महिला इथेच अपात्र झाल्या तर उरला आकडा किती, 22.34 लाख. मात्र ह्या अपात्र कशामुळे झाल्या तर यांच्या पत्त्यावर जर अंगणवाडी सेविका गेल्या किंवा यांना जे आहे पत्ता शोधण्याचा प्रयत्न केला तर यांचा पत्ताच भेटला नाही. बघा, आता असे किती असतील तर भरपूर असे असतील तर आपल्याला काही वाटत नाही, पण मात्र 4 लाखाचा आकडा म्हणजे काही छोटा नाही ना. आपल्याला 10-20 हजाराचा आकडा नाही, 4 लाख जे पत्त्यावर नसतील तर विचार करा यामध्ये फ्रॉड असू शकतो का नाही. आणि हीच गोष्ट हेरली आहे सरकारने. बघा, सरकारने त्यांच्या पत्त्यावर प्रयत्न केला जायचा तर मात्र तिथे काहीच पत्ता म्हणजे प्रत्यक्षात राहतच नव्हत्या आणि तर काही ठिकाणी काल्पनिक पत्ते दिले होते. आता यामध्ये एक सारांश काय असतो तर बघा, तुम्ही जे कोणी लाडक्या बहिणी जुन्या ठिकाणी किरायाने राहत असताल, तुम्ही बरोबर आहे, किरायाने राहत असताल आणि मग तुम्ही जे आहे घर सोडलं असेल, ते दुसरीकडे शिफ्ट झाला, मात्र घराचा ओनर काय म्हणतो की ते किरायाने राहतो, ते आता इथे नाहीयेत. मग यावेळेस तुमची खबरदारी म्हणून काय काम आहे की तुम्ही स्वतः महिला व बालविकास मंडळामध्ये स्वतः जा आणि तिथे जाऊन विचारपूस करा की आम्ही आमचा पत्ता चेंज केलेला आहे आणि आमच्या फॉर्मवर पत्ता सुद्धा नवीन अपडेट करायचा आहे आणि आमचा फॉर्म त्रुटीमध्ये सुद्धा आहे. स्वतः हे प्रयत्न तुम्हाला करावं लागतील, घरात बसून होणार नाही. मी तुम्हाला काय सांगायलो, जुन्या पत्त्यावर एकदा अंगणवाडी सेविका गेली आणि तिथं तुमचा पत्ता चुकीचा म्हणून फुल्ली मारली तर तुम्ही 5 वर्षे शांत बसावं लागेल. तुम्हाला जर हे व्हायचं नसेल तर मात्र स्वतः जावं लागेल, तुम्हाला स्वतः प्रयत्न करावा लागेल. महिला व बालविकास विभागात जाणे, तिथे जाऊन माहिती घेणे, माझा असा प्रॉब्लेम झाला आहे, मी घराचा ॲड्रेस बदलला आहे, माझा किरायानं घर होतं. मग यानंतर मात्र नवीन घराचा ॲड्रेस अपडेट करायचा आहे, कोणाशी संपर्क साधू, हे तुमचं काम आहे. बघा लाडक्या बहिणींनो, मी तुम्हाला वारंवार सांगत आहे, घरात बसून या गोष्टी होत नाहीत. तुमच्याकडे शेवटची गोल्डन संधी आली. या 26 लाख लाडक्या बहिणींपैकी 26.34 पदे गोल्डन संधी आहे फॉर्म पात्र करून घ्यायचा. आणि एकदम आता दिवाळी निमित्त 6,000चं बंपर बोनस जे आहे आपल्याला भेटू शकतं. मात्र तुम्हाला आता सध्या सुरुवात करावी लागेल स्वतःला. बघा, दुसरा मुद्दा तुम्हाला सांगतो.
26.34 लाख अर्ज जे आहेत ते रद्द झालेले होते. राज्यभरात झालेल्या पडताळणीत 26 लाखाहून अधिक अर्ज फेटाळले गेले. प्रत्येक 10 पैकी सुमारे 3 अर्ज खोटे ठरले. म्हणजेच काय तर आपल्या 2.5 कोटी पैकी जवळपास 26 लाख अपात्र. आता ही बातमी आहे त्याच्यामुळे त्या हिशोबानं मी तुम्हाला बातमीच्याच हिशोबानं सांगत आहे. मी काही मनाने नाही सांगत आहे. बातमीचाच आधार घेऊन जे आहे बोलत आहे. मग त्या टप्प्याने आपण चलू. बघा, सोलापूर जिल्हा आघाडीवर आहे. यामध्ये सोलापूर जिल्ह्याचा आघाडी जी आहे आपल्याला पाहायला भेटते. सोलापूरमध्ये फक्त सोलापूर जिल्ह्यात 6,500 पेक्षा जास्त महिलांनी खोटे पत्ते दिले आहेत. आता यामध्ये आणखीनही 2 मुद्दे आहेत. इथेच व्हिडिओ सोडवायची चूक करू नका. तुम्हाला शेवटपर्यंत बघावं लागेल. सोलापूर जिल्ह्यामध्ये खोटे पत्ते दिल्याचं आपल्याला आढळून आलं आहे. खोट्या पत्त्यावर ज्यावेळेस गेले त्यावेळेस तिथे कोणी महिला अशी राहतच नव्हती. असं काहीच नव्हतं. असं ज्यावेळेस त्यांना लक्षात आलं तर बघा ही फॉर्म रद्द होतील. इतर जिल्ह्यांमध्ये असे प्रकार मोठ्या प्रमाणावर सुद्धा आढळले आहेत. म्हणजे सोलापूर प्रथम आहे, मात्र इतर जिल्हे द्वितीय, तृतीय असे चलत आलेले आहेत. यानंतर मात्र अंगणवाडी सेविकांचे निरीक्षण बघा काय म्हणतात अंगणवाडी सेविका. अंगणवाडी सेविकांचे निरीक्षण होत आहे. सरकारने अंगणवाडी सेविकांकडून घराघरात जाऊन प्रत्यक्ष पडताळणी केली. म्हणजे सरकार आता काय सांगत आहे की आम्ही आमचं काम करत आहे. तुम्ही कुठे कमी पडलात तर तुम्ही कमी पडलात सरकारशी डायलॉग करायची. तुम्ही कमी पडलात अंगणवाडी सेविकाशी डायलॉग ठेवण्याची. तुमचा डायलॉग त्यांच्याशी जर नीट राहिला असेल तर मात्र तुम्ही पात्र. आणि अंगणवाडी सेविका तुम्ही फ्रंटमध्ये आलाच नाही तर डोर टू डोर भेटलाच नाही तर पॉलमध्ये भेटलाच नाही तर मग मात्र तुमचा फॉर्म अपात्रतेच्या दिशेने जात आहे. 2 पावलं 4 हात पुढेच गेला असं समजायलाही हरकत नाही. बघा, अनेक वेळा त्या पत्त्यावर लाभार्थी राहतच नसतात असे समोर आले आहे. आणि यानंतर मात्र घोटाळ्याचे प्रकार बघा. आता तुम्हाला लक्षात घ्या, काही महिलांचे एकाच नावाने वेगवेगळ्या गावात पत्ते दाखवले आहेत. काही महिलांचं काय झालेलं आहे, एकाच नाव म्हणजेच काय रुक्मिणी रुक्मिणी बाई. आता ही रुक्मिणी बाई आहे. हिचं काय केलंय, एकच नाव आहे पण गाव कोणतं दाखवलंय, गावमध्ये टाकळी दाखवलंय, यानंतर नांदगाव दाखवलंय, यानंतर मात्र दैफळ दाखवलंय. की असे जर एकाच गावात जर तिचे रुक्मिणीचे पत्ते जर येत असतील तर मग हे काय बनायला पाहिजे. त्यामुळे ही बिचारी रुक्मिणी जरी खरी असेल तर हिने स्वतः तडपड करायला पाहिजे. तिथे जाऊन सांगायला पाहिजे की माझ्या नावाने कोणी खोटं केले असेल तर बघा माझा पत्ता टाकळीचा आहे किंवा नांदगावचा आहे किंवा दैफळचा आहे. हे रुक्मिणीचं काम आहे. बघा, हे उदाहरणासकट तुम्हाला समजून सांगायलो. आता दुसरं बघा, काही सासर माहेर दोन्हीकडून अर्ज केले. आता ह्याच्यात काय प्रॉब्लेम झालता, ह्याच्यातला एक प्रॉब्लेम मी तुम्हाला सांगू शकतो काय असू शकतो. एक तर काय प्रॉब्लेम होता, सासरी 3 नावं असतील. हे त्यांना सुरुवातीला लक्ष आलं नसेल त्याच्यामुळे सासरकडून फॉर्म भरला. सासरकडून फॉर्म भरल्यानंतर लक्षात आलं की एका रेशन कार्डवर दोघंच चालतात किंवा एका घरात दोघंच चालतात. मग यानंतर त्यांनी काय केलं असेल की आपल्या माहेरून फॉर्म भरला असेल म्हणून त्यांचे डबल आले असतील. ही गोष्ट आपण स्वीकारू शकतो. मात्र एक गोष्ट यांच्यासाठी प्लस पॉईंट आहे आणि तुम्ही जर यामध्ये बसत असाल तर तुमच्यासाठी एक गोष्ट प्लस पॉईंट ठरू शकते. तुम्हाला काय करायचं आहे, अंगणवाडी सेविका ताईकडे जायचं आहे आणि माझं जुनं सासरचं नाव किंवा माहेरचं नाव उडवून टाका. तुम्हाला जिथं ठेवायचं आहे तिथलचं नाव सजेस्ट करायचं, ह्या नावापुढेच ठेवा. म्हणजेच काय तर मिस्टरांच्या नावाने मला उचलायचे का आमच्या पप्पाच्या नावाने आम्हाला उचलायचे, हे तुम्हाला व्यवस्थित समजून सांगावं लागेल आणि एका ठिकाणून उडवावं लागेल. नाहीतर हा फ्रॉड बनतो आणि दोन्ही ठिकाणी पैसे येत नाहीत. मग 5 वर्षासाठी मुकायचं नाही. आता बघा, आपल्याला आणखीन गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. काही कुटुंबातील बघा नाव बदलून वेगवेगळे अर्ज केले काहींनी. कुटुंबातील नाव म्हणजे कसं असतं, ए कुठं पकडल्या जातं तर वडिलांचं नाव एकच असतं, आडनाव एकच असतं, नवऱ्याचं नाव एकच असतं, आडनाव एकच असतं. मात्र वेगवेगळे नाव, आता अर्चना, सुलोचना, आता समजा टोपण नाव काय असेल, रुक्मिणी समजा, अशा पद्धतीने जर नाव असतील तर मात्र एकाच ठिकाणून 3-3 नावानं एक वडिलाचं किंवा नवऱ्याचं नाव घ्यायचं, आडनाव लावायचं आणि चालायचं. असाही प्रकार खूप ठिकाणी समोर आला आहे. म्हणून त्यांना वाटलं की 3 ठिकाणून वेगवेगळे पैसे येतील, तर वेगवेगळे पैसे आले म्हणजे काय तर ती एकदाच 1,500 हजाराचे 2-2 हप्ते 3-3 हप्ते येतील असं होत नाही. हे पकडल्या जातं. यांना सुद्धा चान्स आहे की बाकीचे जे ठिकाण आहेत वगळून आपला फायनल पत्ता, फायनल नाव, फायनल आधार क्रमांक, फायनल रेशन कार्ड, फायनल कोणतं ठिकाण ठेवायचं, माहेर कसं असेल हे तुम्हाला समजून घ्यावं लागेल. बघा, सरकार काही वेडे नाही, दूधकुळं नाही. आता बघा, बनावट रेशन कार्ड तयार करून लाभ घेण्याचाही प्रयत्न झाला.
काही ठिकाणी काही अंशी ह्या गोष्टी खऱ्या आहेत हां. डोळ्यानं पाहिलेलं उदाहरण आहे. रेशन कार्ड बनावट म्हणता येत नाही, पण रेशन कार्ड तयारच नव्हतं, स्टॅम्प सह्याच नव्हत्या. मात्र घाईगडबडीत रेशन कार्ड टाकलं आणि त्याचं जे पहिलं पेज असतं, प्रिंट असते ती समोर दिली. मात्र प्रॉब्लेम काय होतो, सरकारला ज्यावेळेस चेक करायचं असतं, त्यावेळेस तो नंबर असतो. त्या नंबरला टाकून सरकार ज्यावेळेस चेक करतं, त्यावेळेस अधिकृत नोंदणी अजून झालेली नसते, कारण रेशन कार्ड पूर्णपणे बनलेलं नसतं. म्हणून इथे बनावट पद्धत येते. असं बनावट मला नाही वाटत कोणी करत असेल, मात्र अशा पद्धतीने सरकारला बनावट पद्धत दिसू शकते. आता बघा, सरकारने निर्णय घेतले व पावले उचलले. एक घर वेगवेगळे रेशन कार्डचे नियम. हे सगळ्यासाठी तुम्हाला व्ही-आर-एसचा काल नियम समजून सांगितला. व्ही-आर-एसचा नियम हाच आहे, की तुमचं रेशन कार्ड आता तुम्ही स्वतंत्र बनवू शकता. म्हणजेच काय, तर एका घरात तिघी आहो, काय करणार? करणं बाई मिस्टरांच्या नावानं करतो. आता तुला मुभा दिली सरकारने. यामध्ये तुला आता काय आहे, तर तुला लहान आहेस का मोठी आहेस, तुझा लाभ कट व्हायचा काय भीतीचं काहीच टेन्शन नाही. आता तू तुझ्या मिस्टरांच्या नावानं करू शकणार. असं सुद्धा लाडक्या बहिणीला सरकारकडून सांगितले आलं. म्हणजेच काय, तर सरकारनं हा निर्णय मला तरी वाटतं, आपल्याला माहीत आहे लाडक्या बहिणींनो, एका घरात 3 जणांचा अपात्रतेचा निर्णय सगळ्यात मोठा धक्कादायक जे आहे समोर आलेला होता आणि एका घरातून 3 जणींना लाभ भेटत होता इतके दिवस. मात्र हिची संख्या जवळपास 20 लाख 22 लाख होती आणि आता सरकारलाही कुठेतरी वाटत आहे, की एवढ्याच लाडक्या बहिणी कट करू नये, थोड्या तरी त्यातल्या ठेवायला पाहिजे. मग यांना सरकारने वेगळी चूल मांडायला सांगितलं, की तुम्ही तुमची चूल वेगळी मांडा, तुमचं रेशन कार्ड वेगळं बनवा, आम्ही ते मान्य करू. आणि यापेक्षा जास्त सरकार दुसरं काय सुचवू शकतं? याच्यापेक्षा चांगला निर्णय काय असू शकतो बघा. पूर्वी एका रेशन कार्डवर केवळ 2 महिलांना लाभ होता. आता जर एकाच घरात महिलांचे स्वतंत्र रेशन कार्ड असेल तरी लाभ भेटतो. हा सगळ्यात जबरदस्त व्ही-आर-एसचा नियम जे आहे, काल आपण पाहिला होता. ज्यांनी कोणी आपला व्हिडिओ पाहिला नसेल व्ही-आर-एसचा नियमचा, तर त्यांनी कालचा व्हिडिओ बघून घ्यावा. कारण चॅनलला सबस्क्राईब करून ठेवल्यावरच तुम्हाला ह्या बातम्या नोंदी कळून येतील. बघा, यानंतर मात्र कडक पडताळणी चालू आहे. सरकारकडून जे आहे पडताळणी कडक चालू आहे. व्हिडिओ मोठा नाही व्हायला पाहिजे, भरपूर मोठा व्हायला. सरकारकडून कडक पडताळणी चालू आहे. प्रत्येक जिल्ह्यात विशेष महिला मोहीम राबवली आहे. बनावट लाभार्थ्यांना फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा विचार सुरू आहे. अजून विचार सुरू आहे. मात्र बनावट जे असतील त्यांनी सरेंडर केलेलं चांगलं आहे. बनावट जे असतील त्यांनी जे आहे स्वतःच आपला लाभ बंद केलेला चांगला आहे. यानंतर मात्र प्रशासनाची जबाबदारी वाढली. ग्रामसेवक, तलाठी आणि अंगणवाडी सेविकांवर विशेष बघा, तुम्हाला ग्रामसेवक, तलाठी आणि अंगणवाडी सेविकांवर विशेष लक्ष ठेवण्याची सरकारची सूचना आहे आणि तुम्हाला मी हात जोडून सांगतो, कळकळीची विनंती करतो, की ती येईल, माझ्या दारात येईल, ती मला फोन करेल, तिच्याकडे माझं काम आहे. असं करू नका. तुम्ही स्वतःही संपर्क ठेवा. मी तुम्हाला एकच ठिकाण सांगतो, अंगणवाडी सेविका ताईं जिथं भेटतील तिथं त्यांना गाठा. कारण त्यांच्याकडून लिंक लागतच जाते. किंवा आपलं महिला व बालविकास खातं जे आहे, प्रत्येक तालुक्याला, जिल्ह्याला असेलच. जिल्ह्याला तर असतं, तालुक्यालाही असेल का माहीत नाही. मात्र तिथून तुम्ही इन्फॉर्मेशन घेऊ शकता, की बाबा या अंगणवाडी साई आमच्या गावात कोणत्या आहेत, आमचा फॉर्म कशामुळे अपात्र झाला, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट कसा करू, माझ्याशी आणखीन त्यांनी कॉन्टॅक्ट केला नाही, मग मी काय करू, ही माहिती तिथून घ्या तुम्ही. कारण तुम्ही शांत बसताल तर असं होऊ शकत नाही. बघा, शेकडो कोटींचा अपव्यय टाळणार आहे. पात्र महिलांनाच लाभ मिळणार आहे. बोगस लाभार्थ्यांच्या खऱ्या गरीब महिलांना त्रास होणार नाही. त्यामुळे तुम्हाला टेन्शन घ्यायचं गरज नाही. सारांश म्हणजे जर आपल्याला पाहिजेच झाला तर 4 लाख जे आहेत खोटे पत्ते आहेत. आता यांना सुद्धा ज्यांचे खरे कारण आहेत आणि पत्ते बदलले आहेत त्यांनाही चान्स आहे. 26,34,000 अपात्रतेमध्ये आहे. सोलापूर जिल्ह्यात बोगस प्रकरणामध्ये आघाडीवर आहे. अंगणवाडी सेविकांच्या पडताळणीचे प्रकार उघडकीस आलेला आहे. यानंतर मात्र सरकारने नवीन कडक नियम जे आहेत सुरुवातीला आणायला सुरुवात केली आहे. बघा लाडक्या बहिणींनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.